Hello students, today's lecture we will discuss about paper number 4th Spermatophyte and Paleobotany. In this paper the chapter number 7 Geological Time Scale. ओके, जिओलॉजिकल टाईम स्केल काय आहे हे आपण चॅप्टरमध्ये बघणार आहोत. जिओलॉजिकल टाईम स्केल म्हणजेच काय, त्याच्यामध्ये काय केलं जातं, पूर्ण जे प्लॅन्ट्स किंवा आत्तापर्यंत जे रेकॉर्ड आहे प्लॅन्टचं किंवा ॲनिमल्सचं, ते रेकॉर्ड काय म्हणजे कोणती प्लॅन्ट किंवा कोणतं ॲनिमल किंवा कोणतं ऑर्गॅनिझम ऑब्जेक्ट त्याला किती दिवस किंवा त्याचं आत्तापर्यंत कसा तो अवेलेबल झाला किंवा आत्तापर्यंत कसा तो स्टोअर केला गेलेला आहे किंवा किती दिवसाचं त्याचं रेकॉर्ड आहे. ओके, तर त्याचं लाईफ स्पॅन किती आहे किंवा किती दिवस तो जमिनीवरती किंवा टेरेस्ट्रियल होता, ऑन अर्थ तो लाईव्ह होता, ते सगळं रेकॉर्ड या जिओलॉजिकल टाईम स्केलमध्ये काय केलं जातं, मेंटेन केलं जातं. त्यामध्ये फर्स्ट आता इंट्रोडक्शन ते आपण बघूया. पेलिओबॉटनी इन्क्लूड्स द स्टडी ऑफ टेरेस्ट्रियल प्लांट्स, फॉसिल्स ॲज वेल ॲज द स्टडी ऑफ प्रिहिस्टॉरिक मराईन फोटोऑटोट्रॉपिक्स सच ॲज अ फोटोसिंथेटिक अल्गी, सीविड्स. मग त्याने काय सांगितलं, पेलिओबॉटनी इन्क्लूड्स, पेलिओबॉटनीलाच काय म्हटलं, स्टडी ऑफ फॉसिल्स असं म्हटलेलं आहे. त्याचा टाईम पिरियड किती आहे हे सगळं मेंटेन केलं जातं, त्याला जिओलॉजिकल टाईम स्केल असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय इन्क्लूड्स टेरेस्ट्रियल प्लांट फॉसिल्स. टेरेस्ट्रियल म्हणजे जे ऑन अर्थ आहेत, अर्थच्या अप्पर सरफेसवरती आपल्याला अवेलेबल होतात ते, ॲज वेल ॲज स्टडी ऑफ प्रीहिस्टॉरिक म्हणजे त्याचं प्रीहिस्ट्री म्हणजे त्याचं स्टार्टिंग जे आहे, इनिशियल जे आहे, ओरिजिन जे आहे, इव्होल्युशन जे आहे ते सुद्धा काय तिथं मेंटेन केलं जातं किंवा रेकॉर्ड केलं जातं. प्रीहिस्टॉरिक मराईन फोटोऑटोट्रॉप्स सच ॲज अ फोटोसिंथेटिक अल्गी अँड सीविड्स. फोटोसिंथेटिक अल्गी अँड सीविड्स. ओके, प्लांट्स अँड ॲनिमल्स यांचं दोन्हीचं काय केलं जातं, तिथं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं. नेक्स्ट, पेलिओबॉटनी इज इम्पॉर्टंट द रिकन्स्ट्रक्शन ऑफ ॲन्शियंट इकॉलॉजिकल सिस्टीम्स अँड क्लायमेट्स. Paleobotany is an important reconstruction of ancient ecological system of and climates. मग त्या क्लायमेट्सनुसार किंवा ते इकॉलॉजिकल जी सिस्टीम असेल त्याच्या ते रिकन्स्ट्रक्ट केलं जातं किंवा ते डिव्हाइड केलं जातं. ओके, त्याचं फेवरेबल कंडिशन किंवा त्याला सुटेबल आहे का त्याच्या बेसवरती ते काय केलं जातं, तिथं डिव्हायडेशन केलं जातं. देन पेलिओ इकॉलॉजी अँड पेलिओ क्लायमेटॉलॉजी. मग ते इकॉसिस्टीम किंवा त्याचं रिकन्स्ट्रक्शन इकॉलॉजिकल सिस्टीम अँड क्लायमेट याच्या बेसवरती केलं जातं, म्हणून त्याला पेलिओ इकॉलॉजी अँड पेलिओ क्लायमेटॉलॉजी असं म्हटलेलं आहे. इकॉलॉजी सिस्टीम जर आपण स्टडी केली दॅट इज कॉल्ड एज ए पेलिओ इकॉलॉजी, आणि क्लायमेटिक कंडिशन जर स्टडी केलं तर पॅलिओ क्लायमेटॉलॉजी. देन अँड इट्स फंडामेंटल टू द स्टडी ऑफ ग्रीन प्लांट डेव्हलपमेंट अँड इव्होल्युशन. मग ग्रीन प्लांटचं इव्होल्युशन डेव्हलपमेंट कसं आहे हे सगळं तिथं काय केलं जातं, स्टडी केलं जातं. Next, actual paleobotany means what? It is the study of fossil plants found buried in sediments and rocks and is one of the many fields of study within the broad science of botany. मग बॉटनीमध्ये काय ते पेलिओबॉटनीचा स्टडी केला जातो, म्हणजेच काय स्टडी ऑफ फॉसिल्स दॅट इज कॉल्ड ॲज ए पेलिओबॉटनी. ओके, मग ते सेडिमेंट्स असतील, रॉक्स असतील, त्यानंतर अदर मटेरियलवरती किंवा अदर ब्रॉड किंवा प्लॅटफॉर्मवरती आपल्याला काय होतील ते अवेलेबल होतील किंवा ऑब्झर्व होतील. ओके, रॉक्स, प्लॅन्ट्स किंवा प्लॅन्टच्या ज्या बार्क असतील त्या बार्कवर सुद्धा काय आपल्याला फॉसिल्स अवेलेबल होतात, म्हणून ते स्टडी करणं दॅट इज कॉल्ड एज ए पेलिओबॉटनी. देन इट इज ए ब्रांच ऑफ पेलिओऑन्टॉलॉजी ऑर पेलिओबायोलॉजी. पेलिओबॉटनी काय आहे, ब्रांच ऑफ पेलिओऑन्टॉलॉजी ऑर पेलिओबायोलॉजी. Then dealing with the recovery and identification of plant remains from geological contexts and their use for the biological reconstruction of plant of past and environmental science. Okay, मग त्याचं काय स्टडी करायचं आहे, मग कोणत्या हेल्पला किंवा कोणत्या लेवलला त्याचं आयडेंटिफिकेशन करणं, त्याच्यानंतर त्याचं फ्रॉम जिओलॉजिकल कंटेंट्स. मग जिओलॉजिकल कंटेक्ट्स म्हणजे काय, त्याचा जो एरिया असेल, जो लोकेशन त्याचा एरिया असेल तो एरियावरती त्याचं स्टडी करणं, त्याला सुटेबल आहे का किंवा त्याच्यावरती त्याचा पण काय इफेक्ट होतो हे सगळं काय केलं जातं, स्टडी केलं जातं. आणि ते किती दिवस तिथं लाईव्ह आहे किंवा किती दिवसांनी तिथं आपल्याला अवेलेबल झालं हे पूर्ण रेकॉर्ड मेंटेन केलं जातं पेलिओबॉटनीमध्ये. आणि पेलिओबॉटनीनंतर मग ते काय केलं, रेकॉर्ड मेंटेन करण्यासाठी जिओलॉजिकल टाईम स्केल फिक्स केली जाते. द नेक्स्ट,
प्रिन्सिपल्स ऑफ ॲप्रोचेस अँड मेथड्स. मग त्याच्या प्रिन्सिपल्स काय आहेत, त्याचे मेथड्स काय आहेत. ओके, त्यामध्ये फर्स्ट सांगितलं आहे द टेक्झॉनॉमी ऑफ फॉसिल प्लांट्स इज बेस्ड ऑन द सेम प्रिन्सिपल्स ॲज द पेलिओबॉटनी. मग टेक्झॉनॉमीचे जे प्रिन्सिपल्स आहेत, नेमिंग सिस्टीम जे आहे, ICBN किंवा ICN जे रूल्स आपण फॉलो करतो तेच रूल्स इकडं फॉसिल्स कंटेंट्सला किंवा पेलिओबॉटनीमध्ये काय केले जातात, फॉलो केले जातात. ओके, आता जे रूल्स आहेत टेक्झॉनॉमीचे ते आपण SYBSCला तुम्ही शिकलेलाच आहात. ओके, then fossils are disconnected remains of plants whose membership in the same taxon cannot always be proved. मग काय ते सेम टेक्झॉन असेल किंवा एकच टेक्झॉन काय करत नाही, ते प्रूव्ह करू शकत नाही, किंवा सेम टेक्झॉन असेल तरीसुद्धा ते प्लॅन्टचं आयडेंटिफिकेशन ते करू शकत नाही. कारण का त्याचं जे ICN जर रूल त्याचा फॉलो झालेला असेल, त्याच क्रायटेरियाने जर त्याला नेमिंग सिस्टीम दिली असेल तरच ते काय केलं जातं, फॉलो केलं जातं किंवा ते प्रूव्ह केलं जातं. ओके, देन डिफरंट स्पेसिफिक अँड जेनेरिक नेम्स. मग त्याला डिफरंट जेनेटिक नेम अँड स्पेसिफिक नेम काय केलं जातं, त्याला शो केलं जातं किंवा दिलं जातं. जसं आपण ICN रूल किंवा ICBN रूल फॉलो करून ते प्लॅन्टला जेनेटिक नेम अँड स्पेसिस नेम काय करतो, आपण त्याला मेन्शन करतो. देन मॉर्फॉलॉजिकल पेलिओबॉटनी प्रोव्हाइड्स इम्पॉर्टंट डाटा फॉर टेक्झॉनॉमिक पेलिओबॉटनी. मग मॉर्फॉलॉजिकल पेलिओबॉटनी हे काय करते, म्हणजे आउटर स्टडी जो आहे किंवा आउटर ऑब्झर्वेशन जे आहे ते काय करतं, पेलिओबॉटनीचं किंवा टेक्झॉनॉमिक स्टडी करण्यासाठी किंवा टेक्झॉनॉमिक त्याला रेफर करण्यासाठी त्याला यूज करता येतं. देन ए पेलिओबॉटनिस्ट स्टडिंग द फ्लोरा ऑफ सर्टेन पिरियड युजली इन्व्हेस्टिगेट सायमल्टेनियस द टेक्झॉनॉमी, मॉर्फॉलॉजी अँड इकॉलॉजी ऑफ फॉसिल प्लांट्स. मग त्याचं सायमल्टेनियसली काय केलं, स्टडी केला जातो किंवा पेलिओबॉटनिस्ट जे आहेत किंवा सायंटिस्ट जे आहेत ते काय करतात, त्याचं सायमल्टेनियसली स्टडी करतात फ्लोरा अँड सर्टेन पिरियड ऑफ युजली इन्व्हेस्टिगेट. म्हणजे काय, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचं का, स्टार्टिंग त्याची प्री हिस्ट्री काय आहे ते, आणि सध्याच्या कंडिशनला किंवा प्रेझेंट कंडिशनला त्याचा काय सध्या मॅनर आहे किंवा काय स्ट्रक्चरमध्ये आहे, कॅरेक्टर्स आहेत, हे तिथं स्टडी केले जातात. दॅट इज कॉल्ड द इकॉलॉजी अँड फॉसिल प्लांट्स. Then next, paleobotany is divided into several disciplines. त्याचे काय डिसिप्लिन्स आहेत, त्या डिसिप्लिन्सच्या हेल्पनं किंवा डिसिप्लिन थ्रू काय केलं तर पेलिओबॉटनीचं डिव्हायडेशन केलेलं आहे. इट डील्स विथ स्पेसिफिक टाईप. मग स्पेसिफिक टाईप्स आहेत किंवा त्याचे काय डिसिप्लिन आहेत, मग विथ द हेल्प ऑफ लीप, फ्रूट, सीड, वूड, स्पोर, पोलन ग्रेन याच्या बेसवरती किंवा याचा स्ट्रक्चर, याची मॉर्फॉलॉजी याच्या बेसवरती त्याचं पेलिओबॉटनीमध्ये त्याचा स्टडी केला जातो. देन अँड इट्स टाईप्स, परत त्याचे टाईप्स केलेत. मग काय, आता लीफ असेल तर लीफचं कोणत्या फॉर्मेशनमध्ये आपल्याला अवेलेबल झालं आहे, तर लीफ कॉम्प्रेशन फॉर्मेशनमध्ये अवेलेबल होऊ शकतं, पेट्रिफिकेशन, इम्प्रेशन या तिन्ही फॉर्ममध्ये, तिन्हीपैकी कोणत्या तरी एका फॉर्ममध्ये आपल्याला ते अवेलेबल होऊ शकतं इन फॉसिल कंडिशन. देन फ्रूटसुद्धा या तिन्ही कंडिशनमध्ये आपल्याला ऑब्झर्व होऊ शकतं फॉसिल फॉर्मेशनमध्ये. देन सीड, वूड, पोलन ग्रेन एवढे जे कंटेंट्स आहे किंवा स्ट्रक्चर पार्ट्स आहेत हे आपल्याला या 3 फॉर्मेशनमध्ये काय होऊ शकतात, ऑब्झर्व होऊ शकतात इन फॉसिल कंडिशन. देन पॅलिओलॉजी इज द स्टडी ऑफ इन्व्हेस्टिगेटिंग फॉसिल स्पोर्स अँड पोलन्स. मग त्याच्या पोलन ग्रेन जर आपल्याला अवेलेबल झाला इन फॉसिल कंडिशनला किंवा फॉसिल फॉर्मेशनमध्ये तर त्याला काय म्हटलं जातं, त्याचा स्टडी करणं त्याला पॅलिओलॉजी असं म्हटलेलं आहे पोलन ग्रेनला. देन पेलिओझायलॉजी इज द स्टडी ऑफ वूड्स. मग जर वूड आपल्याला फॉसिल कंडिशनमध्ये अवेलेबल झालं दॅट इज कॉल्ड ॲज ए पेलिओझायलॉजी. ओके, देन स्टडी ऑफ आल्गी इन फॉसिल कंडिशन कॉल्ड ॲज ए पेलिओअल्गेलॉजी. ओके, देन नेक्स्ट पेलिओबॉटॅनिकल रेकॉर्ड्स. मग पेलिओबॉटॅनिकल रेकॉर्ड जे आहे ते कसं केलं जातं, फर्स्ट मॅक्रोस्कोपिक रिमेन्स of true vascular plants are first found record during the Silurian period of the Paleozoic era. मॅक्रोस्कोपिक रिमेन्स म्हणजेच काय, जे मॅक्रोस्कोपिक मीन्स जे आपल्याला सहजासहजी उघड्या डोळ्याने दिसतात. ओके, मग त्यांचा रेकॉर्ड काय केलेला आहे, मेंटेन केलेला आहे फर्स्टली. ओके, फर्स्टली रेकॉर्ड मेंटेन केलं आहे इन पेलिओझोइक इरा किंवा सिल्युरियन पिरियडमध्ये. ओके, ते काय आहे ते जिओलॉजिकल टाईम स्केलमध्ये आपण पुढे बघणार आहोत, त्याचं डिव्हायडेशन काय आहे. देन अँड अनपॉलिश हँड ए सॅम्पल ऑफ द लोअर डिवोनियन रायनी चेर्ट फ्रॉम स्कॉटलँड. रायनी काय, रायनी हा प्लॅन्ट आहे. मग ते डिवोनियन पिरियडमध्ये किंवा
डिवोनियन पिरियडमध्ये काय झालं ते अवेलेबल झालेलं आहे. आणि काय त्याचं स्कॉटलँड म्हणजे स्कॉटलँड या या प्लेसवरती आपल्याला ते अवेलेबल झालं म्हणून त्याला रायनिया चेर्ड फ्रॉम स्कॉटलँड असं म्हटलेलं आहे. देन प्लांट डिराईव्ह मॅक्रोफॉसिल्स become abundant in the late Devonian and include tree trunk, fronds and rocks. मग काय झालं आहे प्री डिवोनियन पिरियडमध्ये ज्यावेळेस आपल्याला प्लॅन्टचं पार्ट जो अवेलेबल झाला आहे, मग कोणता ट्री ट्रंक अँड फ्रॉन्ड अँड रॉक्स या ज्याच्यावरती रूट्स एवढे पार्ट आपल्याला अवेलेबल झाले इन डिवोनियन पिरियडमध्ये. ओके, दॅट इज मग कोणत्या फॉर्मेशनमध्ये मॅक्रो फॉसिल्समध्ये आपल्याला अवेलेबल झाले. देन Angiosperms evolved during the Mesozoic and flowering plant pollen and leaves appears during early Cretaceous 130 million years ago. MYA means million years ago. Okay, अँजिओस्पर्मचे जे प्लांट्स असतील फ्लावरिंग प्लांट्स मग त्या कोणत्या पिरियडमध्ये आपल्याला अवेलेबल झाल्या किंवा प्लांट्स पोलन जे असतील ते ॲपियर्स पोलन अँड लिव्ज. ओके, मग कोणत्या अर्ली क्रिटाशियस या पिरियडमध्ये काय झाल्यात आपल्याला अवेलेबल झाले इन जिओलॉजिकल टाईम स्केल थ्रू. देन नेक्स्ट जिओलॉजिकल टाईम स्केल. ॲक्च्युअल जिओलॉजिकल टाईम स्केल काय आहे? GTS is the system of geological measurement that relates stratigraphy to the time and used by geologists. मग ते जिओलॉजिस्ट जे आहे किंवा ते सायंटिस्ट जे आहेत त्यांनी त्याचा स्टडी केलेला आहे. मग कोणत्या प्लॅन्ट कोणत्या पिरियडमध्ये अवेलेबल झाल्या आणि त्या आत्तापर्यंत कोणत्या कंडिशनला आहेत. ओके, किंवा त्याचा इथून पुढे प्रेझेंट कंडिशन काय आहे हे तिथं स्टडी केलं जातं किंवा ते जे रेकॉर्ड मेंटेन केलं जातं त्यालाच जिओलॉजिकल टाईम स्केल असं म्हटलेलं आहे. देन paleontologist and other earth scientists to describe the timing and relationship between events that have occurred throughout the अर्थ हिस्ट्री. मग ती अर्थ हिस्ट्री जी आहे किंवा ती प्लॅन्ट आपल्याला अवेलेबल झाली किंवा त्या प्लॅन्टचं फॉसिल किंवा त्या ऑर्गॅनिझमचं फॉसिल आपल्याला अवेलेबल झालं त्याचं आत्तापर्यंत प्रेझेंट कंडिशनला काय त्याचे कंडिशन आहे हे सगळं मेंटेन केलं जातं किंवा तिथं रेकॉर्ड मेंटेन केलं जातं जिओलॉजिकल टाईम स्केलमध्ये. मग काय विथ द हेल्प ऑफ टायमिंग अँड रिलेशनशिप बिटवीन इव्हेंट्स. ओके, देन नेक्स्ट पॉईंट ओरिजिन ऑफ जिओलॉजिकल टाईम स्केल. मग जिओलॉजिकल टाईम स्केलचा ओरिजिन काय आहे? ओके, द फर्स्ट पीपल हू नीडेड टू अंडरस्टँड द जिओलॉजिकल रिलेशनशिप ऑफ डिफरंट रॉक्स युनिट वेअर मायनर्स. मग ते आपल्याला फॉर एक्झाम्पल आता एखादी प्लॅन्ट आहे, आता ती प्लॅन्ट आपल्याला माहिती आहे पण ती किती वर्षापासून किंवा कधीपासून ती इव्हॉल्व झाली, कधी ती डेव्हलप झाली, तिचं स्टार्टिंग काय आहे हे आपल्याला जर बघायचं असेल तर आपण विथ द हेल्प ऑफ जिओलॉजिकल टाईम स्केलच्या हेल्पनं काय करतो ऑब्झर्वेशन करू शकतो. ओके, मग ते काय डिफरंट रॉक्स. ओके, किंवा मग अंडरस्टँड हू नीडेड अंडरस्टँड मग त्याची गरज आपल्याला त्यासाठी पडते. ओके, देन रिलेशनशिप ऑफ डिफरंट रॉक युनिट्स. निकोलस स्टेनो in 1969 described two basic geologic principles. मग निकोलस स्टेनो याने काय केलं 1669मध्ये काय केलं डिस्क्राईब केलं आणि त्याच्यात दोन बेसिक प्रिन्सिपल्स काय केले मांडले. ओके, मग फर्स्ट आहे इट स्टेटेड दॅट यंगर रॉक युनिट वेअर डिपॉझिटेड ऑन टॉप ऑफ ओल्डर रॉक युनिट. ओके, म्हणजे काय फर्स्ट सापडलं काय यंगर रॉक हा काय आहे ओल्डर रॉकच्या टॉप साईडला असतो. ओके, मग त्याच्यावरती काय होतं ते फॉसिल किंवा ते त्याच्यावरती त्याला अवेलेबल झाले ते प्लॅन्टचं मटेरियल. ओके, देन सेकंड इट स्टेटेड दॅट सेडिमेंटरी रॉक आर लेड डाऊन इन द हॉरिझॉन्टल मॅनर. मग सेडिमेंट रॉक जे आहे ते काय झालं किंवा सेडिमेंट म्हणजेच काय पसरट. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल हॉरिझॉन्टल म्हणजे जे प्लेस होऊ शकतात किंवा स्प्रेड होऊ शकतात. जसं यंगर रॉक जर असेल, आता रॉकचं काय एकमेकांवरती ते लेयर्स असतील. ओके, त्या लेयर्सवरती त्याचं काय झालेलं असेल डेव्हलपमेंट झालेली असेल त्या फॉसिलची म्हणून ते आपल्याला तिथं अवेलेबल झालं आणि हे हॉरिझॉन्टली डेव्हलप झालं म्हणून ते फॉसिल आपल्याला हॉरिझॉन्टल लेयरला काय झाले ऑब्झर्व झाले. देन द नेक्स्ट मेजर कॉन्ट्रीब्युशन टू जिओलॉजिक टाईम स्केल वी टर्न टू विलियम स्मिथ, ए सर्वेयर, कॅनल बिल्डर अँड जिओलॉजिस्ट फ्रॉम इंग्लंड. मग त्यानंतर
निकोल्सन स्टेनो नंतर कोणी विल्यम स्मिथ याने काय केलं, सर्वे केला. दॅट इज कॉल्ड एज अ जिओलॉजिस्ट फ्रॉम इंग्लंड. मग कुठं केला, इंग्लंडमध्ये. देन इन 1815 स्मिथ प्रोड्यूस ए जिओलॉजिक मॅप ऑफ इंग्लंड इन विच ही सक्सेसफुली डेमॉन्स्ट्रेटेड द व्हॅलिडिटी ऑफ द प्रिन्सिपल ऑफ फाउनल सक्सेशन. फाउनल सक्सेशन म्हणजेच काय, प्लांट्स ॲनिमल्स हे दोन्ही पण काय आले त्याच्यामध्ये, दोन्हीचे पण कॉम्बिनेशन किंवा दोन्हीचं पण स्टडी करते, त्यालाच फौना असं म्हटलेलं आहे किंवा फाउनल सक्सेशन. ओके, त्याने काय केलं, जिओलॉजिकल मॅप कन्स्ट्रक्ट केला आणि त्याच्या थ्रू त्याच्या हेल्पनं काय केलं, त्या प्लेसचा इंग्लंडचा काय केलं त्याने स्टडी केला जिओलॉजिकल टाईम स्केल थ्रू. देन नेक्स्ट युनिट्स ऑफ जिओलॉजिकल टाईम स्केल. मग टाईम स्केलचे ज्या जिओलॉजिकल टाईम स्केलचे किंवा GTSचे युनिट्स काय आहेत. ओके, इट शोज 4 मेजर युनिट्स कॉल्ड ॲज किंवा सच टाईप ऑफ दिस इओन, इराज, पिरियड्स ऑर इपॉक्स. जिओलॉजिकल टाईम स्केल जे आहे त्याच्यामध्ये काय 4 युनिट्स आहेत मेजर. फर्स्ट इओन, इराज, थर्ड वन पिरियड्स अँड इपॉक्स. ओके, द लॉंगेस्ट टाईम ऑफ स्पॅन इओन इज डिवायडेड इंटू इराज. मग इओन जे आहेत फर्स्टली इओनचं काय केलं, डिवायडेशन केलं इरामध्ये. ओके, अँड नेक्स्ट द इरा इज डिवायडेड इंटू पिरियड्स. आणि इरा जे आहेत इराचं डिवायडेशन परत पिरियड्समध्ये केलेलं आहे. देन पिरियड इज डिवायडेड इंटू इपोक्स. ओके, पिरियडचं डिवायडेशन जे आहे ते इपोक्समध्ये केलेलं आहे. देन GTS इज रिलेटेड टू ए करस्पॉन्डिंग सेट ऑफ रॉक्स अँड फॉसिल्स. मग GTS किंवा जिओलॉजिकल टाईम स्केल हे कधी मेंटेन केलं जातं किंवा रेकॉर्ड केलं जातं, करस्पॉन्डिंग सेट ऑफ रॉक्स ऑर फॉसिल्स. मग रॉकवरती जर तो फॉसिल आपल्याला अवेलेबल झाला आहे, मग त्या फॉसिल किती त्याचं लाईफ स्पॅन आहे हे तिथं बघितलं जातं, रेकॉर्ड केलं जातं. आणि तो रॉकचं सुद्धा तो किती दिवसापासून तिथं आहे, किती इयर्स ॲगो तिथं तो प्रेझेंट होता, ते सुद्धा तिथं काउंट केलं जातं. फर्स्ट आर्केन इओन. मग आर्केन इओन हा काय आहे, ओके, काय कन्सेप्ट आहे. इट कवर्स टाईम फ्रॉम अर्लिएस्ट नोन रॉक्स अबाउट 4 बिलियन इयर्स ओल्ड to rocks about 2.5 billion years old. Fossils of primitive unicellular microorganisms have been discovered in the some sedimentary rocks of this टाईम इंटरव्हल. म्हणजेच काय, आर्कियन इरा जो आहे आर्कियन इओन याच्यामध्ये काय केलं जातं आहे, रॉक्स जो आहे तो किती वर्षापूर्वीचा आहे, 4 बिलियन इयर्स ॲगो. आणि त्याच्यावरती जो फॉसिल्स अवेलेबल होतो आहे तो फॉसिल किती 2.5 बिलियन इयर्स ॲगो प्रेझेंट होता, हे तिथं काउंट केलं जातं, हे तिथं मेंटेन केलं जातं. ओके, देन हे कुठं आर्कियन इओनमध्ये मेंटेन केलं जातं किंवा शो केलं जाईल. देन प्रोटेरिओझाइक इओन. दिस टाईम रन्स फ्रॉम अबाउट 2.5 बिलियन इयर्स ॲगो टू अबाउट 600 मिलियन इयर्स ॲगो. म्हणजे प्रोटेरोझाईक इओन याच्यामध्ये काय केलं जातं, तो फॉसिल्स असेल तो किंवा तो सेडिमेंटरी रॉक्स असेल किंवा काय ऑब्जेक्टला तो अटॅच आहे तो फॉसिल, तो ऑब्जेक्ट किती इयर्स ॲगो 2.5 बिलियन इयर्स ॲगो तो ऑब्जेक्ट तिचा होता आणि 600 मिलियन इयर्स ॲगो तो फॉसिल्स काय झाला त्याला अटॅच, म्हणजे तो फॉसिलचं तेवढं लाईफ स्पॅन असू शकतं. देन नेक्स्ट फेनेरोझाइक इओन. फेनेरोझाइक इओन. दिस टाइम रन्स फ्रॉम अबाउट 544 बिलियन इयर्स टू प्रेझेंट. म्हणजेच काय, फेनेरोझाइक इओन जो आहे तो किती 544 बिलियन इयर्स. ओके, म्हणजे 544 वर्षापूर्वी ती काय झालं आहे किंवा वर्षापासून ते आत्तापर्यंत त्याचं काय केलं आहे, मेंटेन केलेलं आहे रेकॉर्ड. देन दिस इओन इज डिवायडेड इंटू. मग तो इओन जो आहे त्याचं डिवायडेशन केलं इराजमध्ये. मग फर्स्ट इरा पेलिओझॉइक इरा. पेलिओझॉइक इरा जो आहे त्याचं काउंटिंग किती आहे, 600 टू 230 मिलियन इयर्स ॲगो. म्हणजेच काय, तो ऑब्जेक्ट जो असेल तो ऑब्जेक्ट किती 600 वर्षापूर्वी 600 मिलियन इयर्स ॲगो अवेलेबल असेल आणि त्याच्यावरती जो फॉसिल्स अवेलेबल झाला आहे तो 230 मिलियन इयर्स ॲगो. ओके, देन मेसोझॉइक इरा 230 मिलियन इयर्स ॲगो तो ऑब्जेक्ट असेल आणि 65 मिलियन इयर्स ॲगो त्याच्यावरती जो फॉसिल्स असेल. ओके, देन सिनोझॉइक इरा 65 मिलियन इयर्स ॲगो टू प्रेझेंट. सिनोझॉइक इरा जो आहे 65 मिलियन इयर्स ॲगोपासून त्याचं काउंटिंग केलं आहे तर आत्तापर्यंतचं काय कंडिशन आहे हे मेंटेन केलं जातं सिनोझॉइक इरामध्ये. ओके, दिस पिरियड्स आर फर्दर सब डिवायडेड. त्याचं परत डिवायडेशन केलेलं आहे इराचं.
First, Mesozoic era, that is called as a era of medieval life. Okay, this era extend from 65 to 225 250 million years ago. मग या इरामध्ये किती टाइम काउंट केला जाईल? 65 to 250 million years ago. The environment of this era was arid, unsuitable for plant growing in humid condition. मग या इरामध्ये काय आहे? मिझोझॉइक इरामध्ये ती एन्व्हायरमेंटल कंडिशन जी आहे ती काय अनसुटेबल कंडिशन आहे. देन किंवा अनसुटेबल कंडिशन होती. देन लास्ट वन सिनोझॉइक इरा ऑफ मॉडर्न लाईफ. इरा ऑफ मॉडर्न लाईफ म्हणजेच काय? त्याचं 65 मिलियन इयर्स ॲगो टू प्रेझेंट, म्हणजे 65 मिलियन वर्षापूर्वी, मिलियन इयर्स ॲगो टू प्रेझेंट कंडिशन किंवा सिच्युएशन जी आहे ती आत्तापर्यंत काय केलं त्याचा स्टडी केलं जातं. दिस इरा इज रिगार्डेड ॲज इरा ऑफ अँजिओस्पर्म्स अँड द इरा ऑफ flowering plants and extend from 65 million years ago to present. Okay, then high mountains ranges such as Alps in Europe and Himalayas in Asia form during this era. मग या इरामध्ये काय आहे किंवा या टाईम पिरियडमध्ये काय आहे? 65 मिलियन इयर्स ॲगोपर्यंत काय केलं आहे त्याचं रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे. आणि आत्ता सध्याच्या कंडिशनला काय आहे हे सुद्धा त्या सिनोझॉइक इरामध्ये काय केलं जातं? काउंट केलं जातं. म्हणून त्याला इरा ऑफ मॉडर्न लाईफ असं म्हटलेलं आहे. जिओलॉजिकल टाईम स्केल चॅप्टर इज फिनिश. थँक्यू.